राज, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली, अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली, पालखीत शोभते योगी राज माऊली, प्रेमाची सावली दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो, दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो। नमस्कार मित्रांनो, मी विजय तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आजचा व्हिडिओ असणार आहे मुंबई टू सोलापूर। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं अक्कलकोटचं जे मठ आहे ते आजूबाजूला इतर अजून एका मंदिरामध्ये आपण गेलो होतो, एक दोन त्या मंदिराच्या बाबतीत माहिती असेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापूरची सुप्रसिद्ध सोलापूर चादर कशी बनते त्याच्याबद्दल काही माहिती असेल। त्या फॅक्टरीमध्ये आपण व्हिजिट केलं होतं, इवन आपण तिकडे काही खरेदीसुद्धा केली होती, त्याबद्दलही तुम्हाला माहिती करेन। आणि व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला नक्की ट्रिपचा बजेट किती एकूण खर्च होईल आणि काय तुम्हाला तयारी करावी लागेल त्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडला नक्की देईन। तर चला मित्रांनो, न काही कुठला वेट करता आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया। आणि हां, कुठे काय बोलताना चुकत असेल तर मी तुम्हाला पहिलाच माफी मागतो, कारण आपण आता व्लॉगिंगचं जस्ट स्टार्ट केलेलं आहे, तर कुठे काय अडकलो किंवा काय चुकलं तर प्लीज समजून घ्या। आणि व्हिडिओमध्ये काय तुम्हाला आवडलं ते कमेंट करून सांगा आणि काही चुकलं तर तेही सांगा। धन्यवाद मित्रांनो। प्लॅटफॉर्मला आल्यावरच समोर लालबागची राजाची सुंदर खूप इकडे पेंटिंग काढली एका आर्टिस्टने आणि एकदम अप्रतिम आणि खूप सुंदर आहे, जबरदस्त। आणि अशा प्रकारे आपली ट्रेन आली आहे। आज आपण ट्रॅव्हल करणार आहोत सिद्धेश्वर एक्सप्रेसने। ट्रेन नंबर असणार आहे 12115। दादरपासून डायरेक्ट सोलापूरला जाणार आहे। एकदम कम्फर्टेबल आणि खूप चांगली सोय असते या ट्रेनमध्ये, रिझर्वेशन केलं आहे। तर चला आपण प्रवास सुरू करूया। चला, ट्रेन निघाली आहे आणि मामाने सुद्धा घरी कॉल केला आहे की ट्रेन निघाली म्हणून इन्फॉर्म करत। 11:30 वाजता 11ला सुटते। आता आपण सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये बसलो आहोत आणि मॉर्निंगला आपण सोलापूरला पोचू। एक ऑलमोस्ट आपण 455 किलोमीटरचा प्रवास करणार आहोत या ट्रेनमधून। रिझर्वेशन केलं आहे आपण तात्कालमध्ये, तर बघूया कसं आहे। ट्रेन तर एकदम मस्त आणि छान आहे, एकदम गुड कंडिशनमध्ये आहे, क्लीन आहे। ट्रेनमधला काय एवढा प्रवास मी दाखवणार नाही, आपण डायरेक्ट सोलापूरला पुढे कंटिन्यू करू। कसा आहे आपला ब्लॉग ते तुम्ही नक्कीच सांगा। आणि हो, आपण आता पोचलो आहोत सोलापूरला। काहीतरी पटकन एक क्विक नाश्ता करू आणि शेअरिंग ऑटो किंवा गाडीने निघू। शेअरिंगचं चार्जेस आहेत 100 रुपये आणि STचे काहीतरी आय थिंक 50 का 60 रुपये असतील। तर चला नाश्ता करू आणि अक्कलकोटसाठी निघूया। आता आम्ही स्पेशल असा सोलापूरचा चहा घेतोय। मामा चाय पितात आहे बघा एकदम। मामा चाय कसं आहे? व्यवस्थित आहे। आम्हाला चाय व्यवस्थित वाटला आणि खरंच चहा 10 on 10 होता, एकदम बेस्ट। आणि आता इडली सांबारही आपण खातोय, तो पण बेस्ट आहे, एकदम रिजनेबल। 30 रुपये आणि 40 रुपये अशी प्लेट होती, एकदम टेस्टी आणि यमी। एक्झॅक्ट एकदम सोलापूर स्टेशनच्या अपोजिटच आहे स्टॉल। सो मित्रांनो, आता आपण शेअरिंग कॅब कार जी आहे ती पकडली आहे। 100 रुपये आहे सोलापूर स्टेशनपासून अक्कलकोटपर्यंत। तर ठीक आहे, 2 माणसांना 200 रुपयामध्ये। बोला श्री स्वामी समर्थ। आपला प्रवासाची सुरुवात झालेली आहे, तर आता आपण एक थोड्या वेळामध्ये अक्कलकोटला पोहोचू मित्रांनो। मंडळी, हा आहे सोलापूर टू अक्कलकोट हायवे। एक 35 किलोमीटर आहे इकडून अक्कलकोट। तर आता थोड्याच वेळात आपण तिकडे पोचू। ज्यांनी हा रस्ता मेंटेन केला त्यांना खरंच दिलसे सॅल्यूट। खरंच खूप सुरेख आणि चांगल्या कंडिशनमध्ये हा पूर्ण हायवे आहे आणि कुठे जसा खड्डा नाही आहे, काय नाही, आणि असं सुंदर असं वातावरण। खरंच हा प्रवास खूप छान आणि आठवणीत राहणारा असणार आहे।
मंडळी, अक्कलकोट आला आहे आपल्या जवळच. इकडून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरतीच आहे. हायवेपासून असं आपल्याला युटर्न घ्यावा लागतो आणि पुढून असा एक लेफ्ट टर्न आहे. तिकडून आपण श्री अक्कलकोट स्वामी समर्थांचं वटवृक्ष मंदिराजवळ पोचू. तर हा आतला रस्ता आहे. या रस्त्यावरून सरळ सरळ जायचं आपल्याला इकडे. आणि हा आहे अक्कलकोटचा महाप्रवेशद्वार. आपण पोचलो आहोत श्री अक्कलकोट क्षेत्रामध्ये. बघू शकता भरपूर अशी गर्दी आहे इकडे. गुरुवार आहे, म्हणजे एकदम खास दिवशी आपलं ठरलं. आपली ट्रिप जी होती अनप्लॅन होती, लास्ट मोमेंटला ठरलं सोलापूरला जायचं म्हणून. आणि आता अनप्लॅन ट्रिपचा फर्स्ट स्पॉट अक्कलकोट, श्री अक्कलकोट स्वामी समर्थांचा वटवृक्ष. तर इकडे आम्ही जात आहोत. चला बघूया पुढे ब्लॉग. मंडळी, आतमध्ये प्रवेश केल्यानंतर असंच काहीतरी बघा दृश्य आहे. इकडे आपल्याला फुलं, प्रसाद, नारळ जे काय लागणार असेल ते इकडे भेटेल. इकडे बुक्स आहेत, बरेच गुरुचरित्र आहे आणि बरेच ग्रंथ आहेत. तर मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन की इकडून काहीतरी खरेदी नक्कीच करा. मंडळी, वटवृक्ष मंदिराचा हा मेन प्रवेशद्वार आहे. आणि आज बघा कितीतरी स्वामी भक्त आले आहेत स्वामींचं दर्शन घ्यायला. बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मुख्य प्रवेशद्वारातून आता आपण आत जात आहोत. आणि इकडे बघा अशी सोय आहे आतमध्ये आणि स्वामींची अशी खूप सुंदर अशी प्रतिमा आहे इकडे. आणि आत आल्यावरती इकडे पुरुष आणि महिलांसाठी वेगळ्या रांगा आहेत. खूप चांगली सोय केली आहे इकडे. भक्तांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही येता खूप सुंदर असं स्वामींचं दर्शन होण्याची इकडे एकदम अत्यंत खूप चांगली सोय म्हणता येईल अशी केलेली आहे. आणि आता सकाळ सकाळी आम्ही लवकर आल्यामुळे इकडे फारशी अशी गर्दी नाही आहे. पण जसजसं दुपार होईल तसं इकडे माणसं येतील, स्वामी भक्त भरपूर येतील आणि गर्दीही वाढेल. तर आपण हे बघा, हा दृश्य आहे स्वामींचं वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर. आणि हा बाहेरचा गेट आहे. सॉरी मित्रांनो, आतमध्ये काय शूट करता येणार नाही, पण तुम्हाला जितकं होईल तिथे दाखवतो. हेच आहे ते स्वामींचं सुप्रसिद्ध वटवृक्ष जिथे स्वामी बसायचे. मंडळी, खूप छान असं दर्शन झालं आहे आणि खरंच खूप चांगला अनुभव होता. आणि नक्कीच या व्हिडिओमार्फत तुम्हालाही खूप चांगले स्वामींचे आशीर्वाद पोचावे ही माझी इच्छा आहे स्वामींसमोर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. माझ्या फोनमध्ये काढतो, तुम्हाला देतो मी. मंडळी, स्वामींचं लाईव्ह दर्शन आहे हे तुम्हाला. आणि येस, आतमध्ये शूट करता नाही आलं पण LED वरती आपण केलं आहे. आणि हे आहे इकडचं सुंदर असं परिसर. खरंच खूप छान आहे. मंदिराच्या अगदी शेजारी गाभारा आहे, त्यामध्ये आहे महाराजांचा पलंग आणि त्यांच्या पादुका आहेत. इथे आपण स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेऊ शकतो. आणि हा अनुभव खरंच खूप चांगला आहे. अध्यात्माचा खूप चांगला इकडे अनुभव येतो. आणि खरंच खूप प्रचिती त्यांची जाणवली आणि खूप त्यांचे आशीर्वाद आहेत आपल्यावरती ह्याची जाणीव झाली. सर्व स्वामी भक्त स्वामींचा आशीर्वाद घेत आहेत. आणि वरती स्वामींच्या ज्या सुंदर प्रतिमा आहेत, त्यांचे स्वरूप आहेत, तेही पाहून खूप मन प्रसन्न झालं. खूप छान असा अनुभव होता माझा, खूप छान. सो मित्रांनो, वटवृक्षामध्ये आपलं खूप छान असं दर्शन झालेलं आहे. फारशी अशी गर्दी नाही आहे इकडे. खूप छान दर्शन झालं. जेवढं दाखवण्यात येईल तेवढं जास्तीत जास्त मी दाखवलेलं आहे. आता थोडं बघू, आजूबाजूला अजून 1-2 मंदिरं आहेत, तिकडे आम्ही जाऊ आणि मग दुपारच्या आरतीला पुन्हा येऊ. खूप छान आणि असं प्रसन्न वाटते. ॲज युजल खूप जबरदस्त एक्सपिरियन्स. बघू शकता इकडे स्वामींच्या मठामध्ये खूप सारे असे स्वामी भक्त आलेले आहेत. आणि खरंच मी नशीबवान आहे की गेल्या 1.5 महिन्यामध्ये मला दुसऱ्यांदा अक्कलकोटला यायचं माझ्या नशिबामध्ये होतं. म्हणजे अर्थात स्वामींनीच मला बोलवलं होतं. हा प्लॅन जो होता तो खरंच अचानक झाला होता. तिकीट पण तात्काळमध्ये लगेच मिळाली आणि हा अनुभव मला घेता आला. खरंच खूप छान अनुभव होता. आणि मामा आहेत, मामा फर्स्ट टाईम आलेत. मामा एक्सप्लोअर करतात आहे थोडं थोडं. त्यांच्यासाठी पण हा अनुभव नक्कीच खूप चांगला असेल. आणि इकडे बघा, दी वर्ल्ड फेमस स्वामींची खूप सुंदर अशी फोटो फ्रेम आहे जी रुद्राक्षांपासून बनवलेली आहे. तुम्हाला दाखवतो झूम करून.
ते असे बारीक बारीक रुद्राक्ष आहेत. रुद्राक्ष आहेत त्यापासून अशी छान अशी स्वामींची प्रतिमा यांनी बनवलेली आहे. खरंच बघण्यासारखी आहे. आणि जे भाविक जे भक्त येतात ते नेहमी इकडे आवर्जून फोटो काढतात त्यांचा, आणि त्यांचा आनंद एकदम वेगळाच असतो. जो इकडचा माहोल आहे तो खरंच खूप शांत आणि असा आहे की इकडे आल्यावरती असं वाटतं की येस, जे काय आयुष्यामधले टेन्शन आहेत, काही गोष्टी आहेत, त्या सगळ्या इकडे सॉल्व्ह होतात. स्वामी आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इकडे देतात. आणि खरंच माझाही अनुभव खूप चांगला आहे. माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे स्वामींना, आणि त्यांची प्रसिद्धी मी वारंवार पाहिलेली आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही जागा जगातली सगळ्यात बेस्ट जागा एक बोलू शकता तुम्ही. आणि माझी अशी इच्छा आहे की स्वामींनी मला सारखं सारखं इकडे बोलवावं, आणि असंच त्यांचं प्रेम माझ्यावरती आणि माझ्या परिवारावरती राहावं. लवकरच येणार आहे मी स्वामींच्या या मठामध्ये पुन्हा एकदा, पुढच्या 1 किंवा 1.5 महिन्यामध्ये. तेव्हा मी माझ्या पूर्ण फॅमिलीला घेऊन येणार नक्कीच. पण खरंच मित्रांनो, एकदा लिहा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ. आणि स्वामींना मी हेच नक्की प्रार्थना करेल की हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोचला आहे, आणि इतरही सगळे त्यांचे जे भक्त आहेत, त्या सर्वांना ते खूप त्यांचा आशीर्वाद भेटले पाहिजे. आयुष्यात ते सुखी आणि समाधानी असले पाहिजे, निरोगी राहिले पाहिजे, आणि सगळ्यांना त्यांनी सुखी ठेवावं हीच स्वामीचरणी प्रार्थना. बोला श्री स्वामी समर्थ. सुंदर असं दर्शन झाल्यानंतर आता मंदिराच्या बाहेर जाण्याची वेळ झाली आहे. त्या अगोदर तुम्हाला एक जागा दाखवतो. मंदिराजवळच आहे हा गाभारा आहे. इकडे तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता, आणि बरेच स्वामी भक्त इकडे बसून त्यांचं नामस्मरण करतात. आणि इकडे सुद्धा स्वामींच्या फ्रेम आहेत, मूर्ती आहेत, ते तुम्हाला मी थोडंफार दाखवतो. अगरबत्ती वगैरे घ्यायची असेल तर घ्या. मंडळी, मंदिरातून बाहेर आल्यावरतीच इथे पूजेचं लागणारं सर्व साहित्य, स्वामींच्या मूर्त्या, स्वामींची फ्रेम, जप करणाऱ्या माळा आणि इतर काही माळा आहेत, त्या सगळ्या इकडे आहेत. रुद्राक्ष तुम्हाला मिळेल. प्रसाद तुम्हाला घरी नेण्यासाठी इकडे तुम्ही खरेदी करू शकता. आणि हे छोटे मोठे जे स्टॉल आहेत ते खरंच त्यांचे रेटसुद्धा रिजनेबल आहेत, काय फार असं महाग नाही आहे. तर मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन की इकडे जर आलात तर काहीतरी खरेदी नक्कीच करा आणि येथील लोकांना सपोर्ट करा. आणि खरंच पहिल्यांदा स्वामींच्या एवढ्या मूर्त्या एकदम सोबत पाहिल्यात, एकदम प्रसन्न, खरंच खूप छान. मंडळी, एक फक्त अर्धा ते पाऊण तास लागला अन्नछत्राच्या रांगेमध्ये, आणि आपण आता प्लेट घेतली आहे आणि लवकरात लवकर आज जाऊन आपण बसून आता प्रसादीचा लाभ घेऊ. तर कौतुक खरंच सांगेन की हजारोच्या संख्येमध्ये भाविक इकडे येतात, आणि असं उत्तम दर्जाचं जेवण आणि खूप उत्तम दर्जाची मॅनेजमेंट असतं इकडे. जेवण खूप टेस्टी होतं आणि पोट भरून मिळतं. मामानेसुद्धा प्रसादीचा आस्वाद घेतला आणि त्यांचा अनुभव खूप छान होता. आणि बघू शकता तुम्ही किती भक्तांना या इकडे हजारोच्या संख्येमध्ये स्वामी भक्तांना इकडे रोज प्रसादीचा लाभ भेटतो, अन्नछत्रामध्ये जेवण मिळतं. आणि थोडंफार महाराजांचं पुन्हा एकदा तुम्हाला मी दर्शन करून देईन. हे जे आहे अन्नछत्रामध्ये आहे, श्री दत्तगुरू महाराज आहेत, स्वामी महाराज आहेत, आणि त्यांच्या अशा सुंदर मूर्ती प्रतिमा आहेत, त्याचं दर्शनही घ्या तुम्ही. मंडळी, अन्नछत्रातून बाहेर आल्यावरती इकडे काउंटर आहे डोनेशनसाठी, देणगीसाठी, आणि खरंच तुम्हाला जेवढं जमेल तितकं तुम्ही देणगी द्या. ही एक सुद्धा स्वामी सेवा आहे, कारण तुमची ही जी देणगी आहे ती गरजू लोकांना ही मदत करण्यासाठी उपयोगी होणार आहे. तर बघा, इकडे तुम्ही जेव्हा पार्किंगमध्ये येता ना, तर इकडे हा एक्झिट पॉईंट आहे. इकडून गाणगापूरला वगैरे जायला पण रस्ता आहे, तर इकडून तुम्ही जाऊ शकता डायरेक्टली. इकडे मुलांसाठी छोटासा एक प्ले एरिया आहे, बराच चांगला मेंटेन आहे तो पण, तर तिकडे सुद्धा तुम्ही येऊ शकता. पण त्याचं आता वाटतं दुपारी बंद असतं, ते सकाळी आणि संध्याकाळीच फक्त उघडं असतं, तर तिकडे तुम्ही येऊ शकता. इकडे वटवृक्ष, स्वामींचं मठ, आणि इथे आहे
आई तुळजाभवानीचं देऊळ. चला, आईचा आशीर्वाद सगळ्यांना मिळो. आईची कृपा तुम्हा सर्वांवरती सदैव अशीच राहो. मठापासून समाधी मठाचं अंतर आहे 1 किलोमीटर. आपण आता चालू शेअरिंग ऑटोने. ऑटोचं तिकीट आहे 20 रुपये. 4 ऑटो बसले 20 रुपये किलोमीटर. तरी आता आपण समाधी मठाच्या दिशेला आता आलो आहोत, पण त्या अगोदर आपण जाणार आहोत खंडोबा मंदिरमध्ये. तुम्ही बऱ्याच अशा रीलमध्ये वगैरे माहिती घेतली असेल. तर आपण या खंडोबाच्या मंदिरामध्ये आपण जाणार आहोत. त्यानंतर आपण समाधी मठामध्ये जाऊ पाया पडायला. ओके. मंडळी, जेव्हा स्वामी अक्कलकोटला आले होते तेव्हा सर्वप्रथम दर्शन त्यांनी ह्याच खंडोबाच्या मंदिरामध्ये दिले होते. हे अक्कलकोट स्वामींचं मूळ स्थान म्हणजे चोळप्पा महाराज जे स्वामींचे परमशिष्य होते, तर त्यांचं हे घर 150 वर्षापूर्वी अक्कलकोट स्वामी इथे आले चोळप्पांच्या घरी. साधारणपणे 1857 ते 1878 आता स्वामींचा इथे 21 वर्षाचा वास्तव्य होता चोळप्पांच्या घरी. तर स्वामी नित्य इथेच राहायचे चोळप्पांच्या या घरामध्ये. आणि त्यानंतर 21 वर्षानंतर स्वामींनी आपल्या परमशिष्य चोळप्पांना शेवटी तुझी काय इच्छा असेल ती मला माग असं म्हणजे सांगितलं. तर त्या अनुसरून चोळप्पांनी फक्त स्वामींना आपली समाधी माझ्या इथे घरी करा, बाकी मला काहीही नको एवढाच हक्क धरला. तर त्यांच्या त्या हक्कापायी स्वामींनी आपली समाधी इथे चोळप्पांच्या घरी घ्यायचं ठरवलं. तर त्या दृष्टीनं स्वामींचं जे बसण्याचं स्थान होतं वटवृक्ष मंदिर, त्या वडाच्या झाडाखाली स्वामींनी चैत्रमध्ये त्रयोदशी 1878 साली आपला देहत्याग केला. तिथून त्यांचा देह वाजत गाजत आणून साक्षात चोळप्पा महाराजांच्या घरी ही समाधी करण्यात आली. त्या स्वामींच्या नेण्यातील रक्तचंदन पाहू. पूर्वी मोटरसायकल इथे नसायची. काही प्रवासाचा ते नेण्यातून स्वामी जायचे म्हणजे. आणि एक लंडनची एक प्रॉडक्ट कंपनी आली होती ना प्रथम आपल्या भारतामध्ये. ते स्वामींना न विचारता न परमिशन घेता फिरून फोटो काढले. स्वामी तर आलेच नाही फोटोमध्ये. उघडून घेऊन बघते सगळे माकडांचे फोटो. नंतर स्वामीने आज्ञा दिली की पाठीमागून शांत याच्यामध्ये गुडघ्याच्या खाली हात अजानन स्वामींचे आहेत होते 7.5 फूट. तो मुस्लिमचा दिला स्वामींना अंधारचा भेट. पूर्वी गावामध्ये वेश असायचे ना, त्या वेशीवरती स्वामी गेले होते. एक मुस्लिमचा मजा मस्कर केला स्वामी. हा रिकामा हुक्का दिला स्वामींना पाजवायला. ती चिलीम दिसते ना, त्याच्यामध्ये तंबाखूने गांजाने कुठले काहीच नाही, रिकामा असाच दिला स्वामी. त्याच्यातनं स्वामीने अग्नी ज्याला काढले, धूर येते काढले, माती मिळून अंधार करले. त्याच्यावरती उर्दू भाषा 4 शिकवले. त्यांच्या घरातील रुद्राक्षमा हा त्यांचा दंड पुराण कविता पिशवी चौरी चादर. आणि हे देवळामध्ये स्वामींची अशी मूळ समज जशी आळंदीला ज्ञानेश्वर माऊली घेतली तशी संजीवनी समज. ती पहाटे 5 वाजता अशी ओपन उघडती समज 5 ते 10:30 पर्यंत. इथे वरती फोटो आहे ना, तुम्ही ज्येष्ठाचं दर्शन घेतलं ना, ही स्वामींची मूळ समज. मंदिर मठ आणि रस्ता समाधी एकच असते. बाहेर जे अंगावर पाणी लागलं नाही ते 80 फूट खोल
की स्वामींनी स्वतःहून लघुशंका केली, तेव्हा लढ्याला झाले 100 चोळप्पा महाराजांची 523चा मंडळी. तर आता आम्ही पुन्हा एकदा शेअरिंग ऑटोने आता सोलापूर स्टेशनच्यासाठी निघत आहे. तिथेच जवळ एक सोलापुरी चादरची फॅक्टरी आहे, तर तिथे आम्ही व्हिजिट करू आणि थोडंफार चादरे विकत घेणार आहोत. तर तेही तुम्हाला पुढे दाखवतो. चादर बनल्यानंतरला त्याचा फायनल लुक असा काहीतरी असतो. अखंड अशी मोठी चादर होते, मग तिला मॅन्युअली कट केलं जातं. चादर एकदम सुंदर आणि प्रीमियम क्वालिटीची होती आणि त्यांनी सांगितलं की याची लास्टिंग मिनिमम 10 वर्ष तरीही टिकणार अशी त्यांची गॅरंटी होती. प्रीमियम क्वालिटी, बेस्ट फॅब्रिक, बेस्ट मटेरियल आणि खरंच अनुभव खूप चांगला होता. लक्ष माझा मित्र आहे सोलापूरचा, ज्यांनी त्याची जी फॅक्टरी आहे त्याच्या रिलेटिव्हची, त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे चादर कशी बनते बेसिक धाग्यापासून तिथून आम्हाला फायनल पॅकेजिंगपर्यंत कसं काय प्रोसेस असतं ते सगळं आम्हाला दाखवलं. त्यात आम्हाला बेस्ट रेटमध्ये चादर दिला. आम्ही कमीत कमी 20 ते 25 चादरी घेऊन आलो घरासाठी काहीतरी किंवा काही नातेवाईकांना. तर खरंच खूप सुंदर असा अनुभव होता आणि अशा प्रकारे आमची सोलापूरची जी फायनल ट्रिप आहे ती अशी खूप चांगली एकदम एंड झाला. खूप चांगला अनुभव होता. पूर्ण ब्लॉग पाहण्यासाठी धन्यवाद.
आणि अशी काहीतरी आमची शॉपिंग होती. मामांनी मी एक जवळजवळ 15 ते 20 चादरी घेतल्यात मुंबईला नेण्यासाठी आणि हेच पर्पज होतं सोलापूरला येण्यासाठी. आणि त्यासोबत आमचे बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरलो आणि खूप छान असा ब्लॉग आम्हाला करता आला.